अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तुमचा दिवस हा आनंदी जावो, शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींच्यानी प्रार्थना करते। तर बघा, आता दिवाळी येणार आहे आणि दिवाळी येणार आहे त्यासाठी आपली सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की आपण अशी काय सेवा करावी की जेणेकरून लक्ष्मी माता आपल्या घरात वर्षभर निवास करेल किंवा वर्षभर स्थिरता लक्ष्मी मातेची राहील। तर आपल्याला लक्ष्मी पूजन जे आहे त्यासाठी आणि त्या दिवसासाठी जो हवन करत असतो, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला हवन करायचा असतो। जसं मी तुम्हाला बोलली होती, आता आपण हवन केला नवरात्रीचा, त्या दिवशी मी बोलली होती की लक्ष्मी पूजनाला देखील आपल्याला अमावस्येच्या दिवशी हवन करायचा असतो, तो लक्ष्मी प्राप्तीसाठी। तर तुमच्या घरात जर हा हवन झाला तर एका वर्षाचं संरक्षण, मानसिक स्थैर्यता आपल्याला लाभत असते। आर्थिक प्राप्ती जी असते किंवा लक्ष्मी मातेचं जे स्वरूप असतं, आर्थिक प्राप्ती म्हणजेच काय, लक्ष्मी मातेची प्राप्ती, ती स्थिर राहण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची असते। तर ही सेवा जी असते ती अष्टमी पासून, कालाष्टमी पासून तर अमावस्येपर्यंत या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये चालत असते। 8 दिवसांमध्ये आपण ही सेवा का करत असतो, तर आपल्या घरात अलक्ष्मी जी असते ती बाहेर जाण्यासाठी आणि लक्ष्मी माता आपल्या घरात वास करण्यासाठी। तर आपल्याला कुठल्या सेवा करायच्या असतात, तर त्यासाठी तुम्हाला सांगेल की आपल्या केंद्रांमध्ये दिंडोरी प्रणित केंद्र असतात, त्यामध्ये दीपावली संच म्हणून मिळत असतो, ज्याचं म्हणजे मी पिक्चर म्हणजे फोटो आहे तो टाकेल तुम्हाला। तर तुम्हाला माहिती देणं आवश्यक का आहे, कारण तुम्हाला अवेलेबल करून घ्या हा संच जो असेल तो, केंद्र असेल जवळ बघा आणि अवेलेबल करून घ्या। जर केंद्र नसेल तर त्या संचामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू असतात अवेलेबल ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। लिस्ट बनवून घ्या। जर तुम्हाला संच मिळत नसेल तर ही लिस्ट बनवून घ्या वस्तूंची, ती लिस्ट तुम्ही मागून घ्या, म्हणजे तुम्हाला कुठल्या कुठल्या वस्तू त्या संचात मिळत असतात ते मी तुम्हाला सांगत आहे। त्यासाठी आता सेवा बघूयात। सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की आपल्याला त्या संचमध्ये कुठल्या कुठल्या वस्तू अवेलेबल असतात, त्या वस्तू तुम्हाला सांगते, ज्याची लिस्ट मी तुम्हाला टाकते आता। तर आपल्याला सगळ्यात आधी त्या जो संच असतो त्यामध्ये असतं गोमूत्र असतं, उटणे असते, ठीक आहे, उटण्याचं एक पॅकेट असतं, गोमूत्राची छोटी बाटली असते, कमलगट्ट्याचे मणी असतात 16 मणी, जर तुमच्याकडे असतील तर ते देखील तुम्ही वापर करू शकतात, घरात असतील तर। पंचगव्य मिळतं, पिवळ्या मोहरी मिळतात, छोटं एक पॅकेट मिळत असतं, रक्षा असते। रक्षा कोणती मिळत असते, जे यज्ञ केले जातात दिंडोरीला, तर यज्ञामधली जी रक्षा असते ती रक्षा पॅक करून छोट्या पॅकेटमध्ये ती सुद्धा दिली जाते, तिचा वापर आपल्याला करायचा आहे या 8 दिवसांमध्ये। गायत्री पद्म आणि लक्ष्मी पद्म यांची रांगोळी आपल्याला काढायची असते आणि ती रांगोळी जर तुम्हाला जमत नसेल तर ती रांगोळी कशी असावी ते देखील त्याच्यात दिलेलं असतं। जसं की हे बघा, इथे दिलेली आहे, या ज्या रांगोळ्यात ह्या दिल्या जातात की गायत्री पद्म, लक्ष्मी पद्म, कारण आपण तशा रांगोळ्या आपल्याला 8 दिवस काढायच्या आहेत म्हणून दिलेल्या असतात। त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल, स्वामींचा फोटो जो असतो तो दिलेला असतो, जेणेकरून ज्यांच्या घरात स्वामी समर्थ महाराजांचा फोटो नसेल तर आपण या फोटोचा वापर करू शकतो। तसंच तुम्हाला सांगेल श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र, समजा कोणाच्या घरात श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र नसेल तर त्यांची सुद्धा आपल्याला म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या वेळेस लागणार आहे, तर त्या दिवशी उपयोग होईल। त्यासाठी आपल्याला हे बघा, हे असं दिलं जातं, कुबेर यंत्र, इकडे श्रीयंत्र आणि महाराजांचा फोटो मध्ये दिला जातो। तर यावर सुद्धा आपण सेवा करू शकतो लक्ष्मी पूजनाच्या दिवशी। जर तुमच्याकडे यंत्र नसतील तर हे सांभाळून ठेवायचं, यावर देखील तुम्ही सेवा करू शकतात। त्याच्यानंतर गंगाजलची छोटी बाटली दिली जाते आणि दशांश धूप जो असतो तो दिला जातो। हा धूप खूप प्रभावशाली आहे, आपल्या घरात लावल्यानंतर आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी जी असते, कारण हे पंचगव्यापासून ओरिजिनल बनवलं जातं, म्हणून आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर निघण्यासाठी खूप प्रकारे मदत होत असते। तर एवढ्या वस्तू आपल्याला दिल्या जातात त्या दीपावली संचमध्ये। आता त्याचा वापर कसा करावा ते मी तुम्हाला सांगणार आहे। आता अष्टमी जी येत आहे बघा, अष्टमी येत आहे कालाष्टमी 24 तारखेला, 24 पासून तर 31 तारखेला अमावस्या लागणार आहे। या 8 दिवसांमध्ये आपल्याला सेवा करायच्या आहेत, म्हणजे 16 मणी जे असतात, 2-2 मण्यांवर सेवा करायची असते। तर सगळ्यात आधी सकाळपासून सुरुवात आपली कशी राहील, कारण हे 8 दिवस तुम्हाला जर लक्ष्मी प्राप्तीचे खूप प्रॉब्लेम असतील, स्थिर राहत नसेल लक्ष्मी माता, तर हे 8 दिवस तुम्ही सेवा करा, स्वतः अनुभव घ्या। ही जी सेवा आहे ही केंद्रातली सेवा आहे, कुणीही चुकू नका ज्यांना प्रॉब्लेम असेल। तर सेवा कशी करायची ते मी आता सुरुवात करणार आहे, लक्ष देऊन ऐकावी।
तर कालाष्टमी जी असते आपली 24 तारखेला कालाष्टमी येत आहे, त्या दिवशी तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात आधी आपण आंघोळ करत असतो. आंघोळ करत असताना आपल्या आंघोळीच्या पाण्यात, आता उठण्याने तर आपल्याला ताई वेळ नाही एवढा मला उठणं लावून आंघोळ करायला रोज 8 दिवस, कारण घाई गर्दी राहणार आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल, आंघोळ करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं उटणं का टाका किंवा पंचगव्य टाका. हे आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला साडी परिधान करायची आहे. 8 दिवस आपण जी पूजा करणार आहोत त्या पूजेसाठी साडी परिधान करा सकाळी, असं मी सांगेल. संध्याकाळी चालेल, वाटल्यास तुम्हाला चेंज करायचं असेल करू शकतात, संध्याकाळची जी सेवा राहील, पण सकाळी जी सेवा आपण करणार आहोत त्यासाठी साडी परिधान करा असं सांगेल. हातात हिरव्या बांगड्या एक तरी असाव्यात, काचेच्या हिरव्या किंवा लाल बांगड्या ज्या असतात त्या आपल्या हातात असाव्यात. कपाळी हळदी कुंकू असावं. कुंकू जे असतं ते कुंकुमार्चनचं जे कुंकू असतं ते कुंकू वापरलं तर अतिउत्तम. सगळ्यांकडे आपले जेवढे पण सेवेकरी आहेत त्यांच्याकडे कुंकुमार्चनचा कुंकू असतो, तो कुंकू आपण आपल्या कपाळी लावायचा आहे, जेणेकरून आपल्याला सकारात्मक म्हणजे वाटेल. ठीक आहे, या पद्धतीने करा. त्यानंतर तुम्हाला सांगेल, गोमूत्र जे असतं ते शिंपडायचं आहे, आपला उंबरठा स्वच्छ करायचा आहे. शक्य झालं तर कालाष्टमी पहिल्या दिवशी हळदीचं लेपन करा, पण शक्य झालं तर 8 दिवस केलं तर अतिउत्तम. ज्याला कोणाला जमेल त्यांनी नक्कीच करा. नाही शक्य झालं तर गोमूत्राने हात मारा, फक्त कपडा मारा एक तरी देखील चालेल. पुढचा मेन डोर पुसायचा, उंबरठा पुसायचा. हळदीचं लेपन कालाष्टमीला तर नक्कीच करा, म्हणजे 24 तारखेला. त्यानंतर तुम्हाला ज्या मी रांगोळ्या सांगितल्या तुम्हाला आता, गायत्री पद्म आणि लक्ष्मी पद्म ह्या रांगोळ्या आपल्या दारात आपल्याला टाकायच्याच आहेत. ज्या रांगोळ्या मी सांगितल्या लक्ष द्या, गायत्री पद्म आणि लक्ष्मी पद्म हे जे आहेत आपल्या दरवाजाचा बाहेर दररोज काढायचे आहेत कालाष्टमी पासून. त्यांच्यावरती हळदी कुंकू आपल्याला टाकायचे आहेत. देवपूजा करत असतो, देवपूजा करत असताना स्वामी समर्थ महाराजांची जी मूर्ती असेल, आता मूर्ती असेल तर दररोज आपल्याला अभिषेक करायचा आहे. 8 दिवस स्त्री सुक्त आणि पुरुष सुक्त म्हणून दररोज आपल्याला अभिषेक करायचा आहे. महाराजांचा फोटो असेल तर तुम्ही फोटो समोर बसून स्त्री सुक्त पुरुष सुक्त म्हणू शकता. फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्या तरी देखील चालेल. आता तुम्हाला करायची आहे कुलदेवी, कुलदेवीची सेवा करायचा, अभिषेक तुम्हाला करायचा आहे. श्री सुक्त 1 वेळा किंवा 16 वेळा म्हणा, तुमच्या इच्छेनुसार तुमच्या वेळेनुसार तुम्ही म्हणू शकतात. श्री सुक्त म्हणत कुलदेवीचा अभिषेक करायचा आहे. श्री सुक्त 1 वेळा म्हटलं तरी चालेल, 16 वेळा म्हटलं तरी देखील चालेल. दररोज तुम्ही केलं तर अतिउत्तम. अभिषेक दररोजच करा असं मी तुम्हाला सांगेल. आणि कालाष्टमीच्या दिवशी आता अभिषेक केल्यानंतर देवीची मूर्ती किंवा टाक असेल, जे काही असेल देवघरात तुम्ही ठेवू शकतात. त्यानंतर दिवसभरात तुमचं कालाष्टमीच्या दिवशी जेव्हा पण जमेल, सकाळी 9:30 पासून तर संध्याकाळी 6-6:30 पर्यंत या कालावधीमध्ये तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुलदेवीच्या टाकावरती. आता कुंकुमार्चन कसं करावं तर 108 वेळा 999 मंत्र म्हणून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. ही सेवा तुम्हाला कुलदेवीची करायची आहे. फक्त अष्टमीला कुंकुमार्चन करायचं आहे, दररोज नाही केलं तरी चालेल, फक्त अष्टमीला करायचं आहे. अभिषेक दररोज केला तर अतिउत्तम ठरेल. तर या पद्धतीने कुलदेवीची सेवा आपल्याला करायची आहे. आता ते झाल्यानंतर आपल्या घरात गोमूत्र तुम्हाला शिंपडायचं आहे. सकाळ संध्याकाळ गोमूत्र दोघी वेळ शिंपडायचं आहे. गंगाजल जे असतं ते जे देवीची आणि महाराजांचा आंघोळ करणार आहोत आपण अभिषेक, त्यामध्ये वापर करू शकता तुम्ही गंगाजलचा. त्यानंतर पुढचं असं मी सांगेल, आता राहिलं ज्या तुम्हाला कमलगठ्ठ्याची मणी सांगितली त्याची सेवा. कमलगठ्ठ्याची मणी जी असतात ते 2 मणी, आता 16 मणी तुम्हाला भेटणार आहेत संचमध्ये, किंवा संच तुम्ही आणला नाही तर बाहेरून तुम्हाला 16 मणी आणायचे आहेत. 16 मणी आणल्यानंतर उजव्या हातात मणी घ्यायचे आहेत. कमलगठ्ठ्याचे मणी घेऊन आपल्याला षोडशी मंत्र हा 16 वेळा म्हणायचा आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ जप करायचा आहे आणि कमलात्मक मंत्र जो आहे तो 1 माळ जप करायचा आहे. ठीक आहे, या प्रकारे ते मणी जे आपण हातात घेऊ 2 मणी ते मंत्रून झाल्यानंतर एक डब्बी घ्या, किंवा छोटासा स्टीलचा डब्बा असला तो घेतला तरी चालेल, प्लास्टिकचा घेतला तरी देखील चालेल. त्याच्यात आपण जे मंत्रून ठेवलेले आहे ते मंत्रून झालेले मणी त्याच्यात टाकायचे आहेत. जे मंत्रलेले नाही ते बाजूला ठेवायचे. जे मंत्रून घेऊ आपण रोज 2 मणी मंत्रून घेणार आहोत, म्हणजे मंत्र स्तोत्र म्हणणार आहोत, ते मणी आपण डब्यात ठेवायचे. दररोजचे 2-2 त्या डब्यात ठेवत चालायचे. एक डब्बा बनवायचा छोटा. ठीक आहे, या प्रकारे सेवा कमलगठ्ठ्याच्या मणींची करायची आहे. त्यानंतर संध्याकाळी काय करायचं, आता संध्याकाळी दिवा लागण्याच्या वेळी, आता तुपाचा दिवा सकाळी आणि संध्याकाळी दोघी वेळ तुम्हाला लावायचा आहे. संध्याकाळी दररोज तुळशी मातेला तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचाच आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला सांगेल, आपल्याला जी पिवळी मोहरी दिली जाते केंद्रातून, छोटी पुडीमध्ये पिवळी मोहरी भेटणार आहे. रक्षा देखील आपल्याला यज्ञकुंडाची रक्षा जी असते ती त्या संचमध्ये मिळत असते. तुमच्याकडे ती रक्षा नसेल तर तुम्ही जी मंत्र सकाळी म्हणणार असणार,
महाराजांचं मंत्रस्तोत्र आपण विभूती पडत असते ती विभूती अगदी घेतली तरी देखील चालेल. कारण बऱ्याच महिलांना, माझ्या सेवेकऱ्यांना जर संच अवेलेबल नाही झालं तर त्यांनी काय करावं म्हणून सांगेल. आपल्या घरात विभूती असेल महाराजांची किंवा केंद्रात गेले तिथे विभूती मिळेल ती घ्या, किंवा आपल्या घरात जर तुमच्याकडे विभूती असेल महाराजांचा, आपण जेव्हा मंत्र जप करत असतो तेव्हा विभूती पडते अगरबत्तीची, ती घेतली तरी देखील चालेल. तर त्याच्यावरती तुम्हाला सांगेल पिवळी मोहरी आणि रक्षा घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला उजव्या हातात घ्यायचं, बसायचं. आपण बसल्यानंतर तुम्हाला सांगेल की कालभैरव अष्टक हे 11 वेळा म्हणावं, वल्गा सुक्त हे 1 वेळा म्हणायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप 1 माळ म्हणायचा आहे. लक्षात घ्या, ही सेवा तुम्हाला पिवळ्या मोहरी आणि रक्षा आहे त्याच्यावरती म्हणायचं आहे. ते उठल्यानंतर आपण तिथून उठावं आणि आपल्या पूर्ण घरांमध्ये त्या मोहरी टाकायच्या आहेत. दररोज संध्याकाळी ही सेवा करायची आहे. तुम्हाला संध्याकाळी वेळ नसेल सकाळी केलं तरी देखील चालेल. तसंच तुम्हाला कमलगठ्ठ्याचे मणी जे मंत्रायचे असतात, तुम्हाला सकाळी वेळ नसेल संध्याकाळी केलं तरी देखील चालेल. केव्हाही दिवसभरात तुम्ही या सेवा करू शकतात, काही हरकत नाही. ड्युटी असेल, जॉब असेल, लहान मुलं असतील तर तुम्ही केव्हाही करा तरी चालेल. फक्त एवढं सांगेल, जर तुम्हाला शक्य झालं तर पिवळ्या मोहरींची सेवा जी असते ती संध्याकाळी केली तर अतिउत्तम ठरत असते. आपल्या घरातील या सेवांनी जी नकारात्मकता असते ती नक्कीच बाहेर जात असते. अलक्ष्मी बाहेर जात असते, लक्ष्मी मातेला आपण आवाहन करत असतो. ठीक आहे, या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. आता 8 दिवस तुम्हाला कंटिन्यू या सेवा 24 तारखेपासून करायच्या आहेत. अमावस्येच्या दिवशी, ज्या दिवशी आपल्या घरात लक्ष्मी मातेचा हवन करणार आहोत, 8 दिवस सेवा केल्या, मणी पूर्ण मंत्रून झाले तुमचे, 2-2 मणी करून 16 मणी मंत्रून झाले. ते मणी रात्री तुम्ही थोडं तूप लावून ठेवलं तरी चालेल, किंवा आपण हवन प्रज्वलित करत असतो सकाळी, त्याआधी तुम्हाला काय करायचं, त्या डब्बामध्ये जो आपण 16 मणी मंत्रून ठेवू त्याला थोडं तूप टाकून ठेवायचं, म्हणजे ते भिजायला ठेवायचे ते मणी. त्यानंतर तुम्हाला सांगेल हवन बनवायचा. जसं आपण हवन अष्टमीचा बनवला होता तसंच हवन कुंड बनवा. हवन कुंड बनवल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला हवन प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी म्हणजे देवघरासमोरच हवन बनवायचं आहे आपल्याला सकाळी, आणि श्री स्वामी समर्थ या मंत्र जप करत तुम्हाला महाराजांना आवाहन करायचं आहे. तूप आपण टाकत चालायचं. 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचं आवाहन करायचं. त्यानंतर गायत्री मंत्र ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् 24 वेळा जप करायचा आहे, आवाहन करायचं आहे. त्यानंतर 99 मंत्र जो आहे तो 16 वेळा म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे आणि तूप टाकायचं आहे. या प्रकारे हे तिघी मंत्र झाल्यानंतर कमलात्मक मंत्र म्हणून तुम्हाला जे मणी आपण मंत्रून ठेवलेले आहेत डब्यात, तर 1 मणी घ्यायचा. कमलात्मक मंत्र जो आहे तो 1 वेळा म्हणावा, स्वाहा म्हणावा आणि 1 मणी आपल्याला हवन कुंडात टाकायचं आहे. या प्रकारे 16 मणी असतील तर 16 आपले कमलात्मक मंत्र येतील आणि आपण स्वाहाकार करायचा आहे. हवन या प्रकारे करायचं आहे. ठीक आहे, आता हे हवन कुंड पूर्ण प्रज्वलित करायचं आहे. माझे जे मणी होते मागच्या वर्षी चांगले भिजवले व्यवस्थित आणि व्यवस्थित हवन बनवलं तर पूर्ण जळाले होते. बऱ्याच महिलांचे बाकीचे राहून जातात. हवन व्यवस्थित पेटवा, गौरी व्यवस्थित, समिधा व्यवस्थित पेटवा, नक्कीच ते जळत असतात. आणि जर रक्षा असेल किंवा अर्धवट जळाले मणी देखील असतील किंवा रक्षा असेल तर ती रक्षा तुम्हाला सांगेल आपण पाण्यात विसर्जन करू शकतो. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करा. थोडी तुम्हाला ठेवायची असेल तर थोडी पुडी बांधून आपल्या तिजोरीत ठेवू शकता आणि बाकीची रक्षा जी असेल ती तुम्ही वाहत्या पाण्यात प्रवाहामध्ये ती वाहून द्या असं मी तुम्हाला सांगेन. तर या प्रकारे तुम्हाला या 8 दिवसाची सेवा करायची आहे. 24 तारखेपासून तर अमावस्यापर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे. आता तुम्हाला सांगेल की षोडशी मंत्र कोणता आणि कमलात्मक मंत्र कोणता आहे तो तुम्हाला बघा नित्यसेवेचा जो ग्रंथ आहे ना आपला, याच्यामध्ये 40 पान नंबरवर मिळून जाईल. षोडशी मंत्र मी आता म्हणून दाखवेल तुम्हाला. रीम कै इल रीम हसक हल रीम सकल रीम हा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला, षोडशी मंत्र. आणि कमलात्मक मंत्र आहे ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः हा तुम्हाला म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र. या पद्धतीने या इथे आपल्या सगळ्या सेवा दिलेल्या असतात व्यवस्थित. आणि जर तुम्ही दीपावली संच घेतला त्यामध्ये तुम्हाला हा कागद जो असतो हा मिळून जाईल.
यावरती पूर्णपणे सेवा दिलेली असते। ज्या कोणी महिलांनी दीपावली संच नाही घेतला त्यांना अशा प्रकारे देखील सेवा आपण घरातल्या घरात करू शकतो। तुम्ही पूजा भांडार असेल तिथे जा, तिथून या वस्तू घेऊन या, तुम्हाला ज्या लागणार आहेत त्या ज्या मी सुरुवातीला सांगितल्या, आणि त्या वस्तू आणल्यानंतर तुम्ही स्वतः देखील म्हणजे सेवा करू शकतात। आणि केंद्र असेल तर तिथे मिळून जातो, म्हणजे एवढा काही महाग नाहीये, 100-110 पर्यंत असेल, जास्त महाग नाही, सगळ्या वस्तू तुम्हाला अवेलेबल होत असतात। या प्रकारे तुम्हाला सेवा करायची। मात्र तुमच्या घरात एका वर्षभरासाठी ही सेवा आहे, चुकवू नका। 8 दिवस तुम्हाला त्रास होईल, थोडा म्हणजे धावपळ होईल, होऊ द्या, पण 8 दिवसाची सेवा जी असते ती तुम्हाला वर्षभराचं संरक्षण लाभत असतं। आपल्या घरात माता लक्ष्मी या स्थिर राहत असतात। आता महिलांचा प्रश्न येईल की ताई मासिक धर्म आला या काळामध्ये तर काय करावं? तर तुम्हाला सांगेल, जर मासिक धर्म तुमचा येत असेल, तुमच्या घरात जर करणारा व्यक्ती दुसरा जे सेवा करणारा हो बोलत असेल तर नक्कीच तुम्ही सेवा करू शकतात। त्यांना करायला सांगा 4 दिवस, 5व्या दिवशी तुम्ही सेवा करू शकतात। सुरुवातीचे दिवस असतील या पद्धतीने करू शकतात। किंवा समजा तुमच्या घरात महिला नाहीये करणारी, तर पुरुष असतात, त्यांनी देखील ही सेवा केली तरी देखील चालेल, काही हरकत नाही। तर ही सेवा कुणीही करू शकतं, सगळे करू शकतात। विधवा असो, म्हातारे असोत, मुली असोत किंवा बायका असोत, सगळे कुणीही, ही मुलं असोत, सगळे करू शकतात ही सेवा। फक्त एवढं सांगेल, सुतक विधी वगैरे आलं तर सेवा थांबून जाईल, सेवा पूर्ण होणार नाही। मात्र मासिक धर्म आला, जसं तुम्हाला माहिती असेल तर तुमच्या जागी कोणाला तरी सेवेला बसवा आणि ही सेवा करून घ्या। ही 8 दिवसाची सेवा एवढी प्रभावी सेवा आहे, तुम्हाला सांगेल, तुमच्या घरात प्रसन्न असं वातावरण वाटेल आणि व्यवस्थित प्रकारे सेवा ऐकली असेल तुम्ही आणि त्या प्रकारे तुम्हाला सेवा करायची। फक्त समिधा आणायचं विसरू नका, कारण समिधा या आपल्याला बाहेरून अवेलेबल करून घ्याव्या लागतात। दीपावली संचमध्ये जे मी साहित्य सांगितलं एवढं मिळत असतं। तर ही होती माहिती जी खूप खूप आवश्यक अशी आहे। नक्कीच सगळ्यांनी सेवा करा, प्रत्येक घरामध्ये ही सेवा व्हायला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही रिझल्ट स्वतः बघा, तुमच्या घरात किती सकारात्मक सगळ्यांचे विचार होत असतात ते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत। श्री स्वामी समर्थ। माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि काही प्रश्न असतील तुमचे तर नक्कीच विचारा।